नमस्कार. दोस्तांनो, आपल्या प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठल्या आठवणींचा खजिना असतो. कधीतरी सहज काही शब्द कानी पडतात आणि प्रसंग डोळ्यासमोर येतात. काही वेळा एखादा फोटो, चित्र अचानक हाती लागतो आणि काळाआड दडलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो. दोस्तांनो, अनुभव, आठवणी यांच्या बाबतीत सांगायचंच झालं तर पुढे पुढे जात असताना अनेक गोष्टी आपण मागे ठेवत असतो. पण हा नियम अभ्यासाच्या बाबतीत लागू होत नाही बरं. पुढचं पाठ आणि मागचं सपाट ही अवस्था निर्माण होऊ नये म्हणून आपली ही शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. म्हणूनच अभ्यासाचे नाविन्य जपत प्रत्येक वर्गाची उजळणी सुद्धा छान पद्धतीने इथे होते. चला तर मग थोडा अभ्यास, थोड्या मस्तीच्या आपल्या या शाळेच्या आठवणी आपण जपूया आणि गप्पांना सुरुवात करूया. त्यासाठी सर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेत बाहेरच्या शाळेत. आवडता विषय कोणता असं विचारलं ना ते पटकन सांगतील. गाणी, गोष्टी, कविता किंवा चित्रकला. हो. आणि त्यांची पुस्तकं सुद्धा बघ ना किती रंगीत असतात. त्यांना गोष्टी पटकन कळाव्यात, समजाव्यात किंवा आकलन व्हावं ना यासाठी अभ्यास हा अशा पद्धतीनं सोपा करून सांगितलाय जेणेकरून त्यांची अभ्यासातली रुची वाढेल. आणि कसं मधुलिका, चित्र ही मुळातच आपल्या डोळ्यांना आधी भावतात, ते चित्रातले रंग. त्यामुळे गोष्टी समजायला, त्यामागचा अर्थ समजायला खूप सोपा जातो. आणि अर्थातच चित्रांच्या माध्यमातून शिकवणं सुद्धा सोपं आणि शिकणं सुद्धा सोपं. आणि म्हणूनच असा साधा सुलभ अभ्यास आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना दिलेला. मुलांना एखादं ओळखीचं चित्र दाखवा आणि त्यावर बोलायला सांगा. अर्थात यामध्ये पालकांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना कोणतं चित्र दाखवताय हे तितकंच महत्वाचं ठरतं. तर हा अभ्यास बऱ्याच पालकांनी आणि मुलांनी छान पद्धतीने केलेला आहे. अरे वा. तेव्हा आता आपण त्याच संदर्भात बोलणार आहोत प्रीती आत्माराम एडके या इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी, जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडकी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथे राहते
आणि तिच्यासोबतच तिची आई कविता एडके यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग प्रीती सोबत आणि जाणून घेऊयात प्रीतीच्या आईने तिला कोणतं चित्र दाखवलेलं ते. कविताताई नमस्कार. शाळेबाईच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? छान आहे. आणि कसा चाललाय प्रीतीचा अभ्यास? चांगलं चालू आहे. वा. आणि घरी अभ्यासात प्रीतीला मदत कोण कोण करतं? तिचा भैया आहे, मी आहे. अच्छा, तिचा भैया कितवीला आहे? 5वीला. सांगतो आणि तिला सांगतो म्हणलं असं करायचं तसं करायचं. अच्छा, आणि काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव सोहम एडके. सोहम. बर. आणि सोहमला पण शाळेच्या शाळेमधून जे अभ्यासाचे मेसेज येत आहेत त्याचा उपयोग होत असेल ना? हा, होतं ना. मग या दोघांनाही हा शाळेचा अभ्यास करताना मजा येते? हो. ओके. बरं कविताताई, जेव्हा आम्ही आता हा अभ्यास पाठवला तुम्हाला की मुलांना एखादं ओळखीचं चित्र दाखवा आणि त्यावर बोलायला सांगा, तर हा अप्रत्यक्षपणे पालकांना सुद्धा दिलेला एक अभ्यास होता, कारण चित्रांची योग्य निवड करायची यामध्ये. तर तुम्ही अशा कोणत्या चित्रांची निवड केली? तिने केली असं ग्राउंड आहे, ते झाड आहे, झाडावर एक माकड आहे, सायकल खेळू लागली ती, तिथं म्हैस आहे आणि अच्छा, बस स्टॉप पण तिथं. बरं. वा. म्हणजे एका गावाचं चित्र होतं तर हे. हा, प्रीती आहे आता आपल्या सोबत. आहे ना. हॅलो प्रीती, हॅलो, कशी आहेस तू बाळा? चांगली आहे. आणि तू आता काय करत होती? खेळत होते. खेळत होती. अरे वा, किती छान. काय खेळत होती तू आता? पकडम पकडा खेळत होते. पकडम पकडी खेळत होती. ओके. बरं आम्हाला सांग प्रीती, तुला चित्र काढायला आवडतात का ग? हा, तुला कुठल्या कुठल्या रंगाचं चित्र काढायला आवडतं? काय काय काढते तू चित्रामध्ये? झाड काढते. अरे वा. आणि मग झाडाला कुठला रंग देते? हिरवा. हिरवा देते. मस्त ग. बरं आम्ही पण तुला आता असाच अभ्यास दिलेला की तुला आई एखादं चित्र दाखवणार आणि मग ते चित्र दाखवल्यावरती तू आम्हाला सांगायचं त्या चित्रात तुला काय काय दिसलं. तू हा अभ्यास केला का? हो. ओके. मग आम्हाला सांग आता की तुला आईने कोणतं चित्र दाखवलेलं, त्यात काय काय होतं बरं? एक ग्राउंड, झाड आहे. झाड आहे. अच्छा. आणि एक माकड आहे. आणि ते माकड कुठे आहे? झाडावर बसलंय का? हा. अच्छा. आणि पोपट उडत होता. एवढंच होतं? पोपट उडू लागला. अच्छा. आणि पोपटाचा रंग कोणता आहे बरं? हिरवा. हिरवा आहे. आणि चोच? लाल. लाल रंगाचे. ओ. आणि अजून काय काय दिसलं बरं त्या चित्रामध्ये तुला? एक मुलगी सायकल खेळत आहे. अरे वा, किती मस्त. आणि अजून काय आहे बरं त्या चित्रामध्ये? बफेलो. बफेलो. बरं, त्या चित्रामध्ये तुला कोणी भाजी विकताना किंवा फळं विकताना दिसत होतं का? हा. कोण दिसत होतं? माणूस. काय विकतोय तो? आंबे. हा. मग मला सांग, तू जर त्या चित्रामध्ये असतीस तर तू काय करत असतीस? झाडाखाली. झाडाखाली बसलेली असतीस. बरं, छान. निधी, अजून काय दिसतंय तुला चित्रात? बस स्टॉप आहे. बस स्टॉप आहे. बरं. मग त्या बस स्टॉपवर बस आली आहे का? आहे. बस पण आली आहे. 5 जण बसले. बरं, खूप छान भरलेलं चित्र आहे तुझं. किती वेगवेगळे लोक आहेत त्या चित्रामध्ये. खूप मस्त. 5 जण बसलेत. तुला बसने फिरायला आवडतं का प्रीती? खूप गुड. बरं, छान केलास तू अभ्यास आणि तुला आईने सुद्धा खूप छान चित्र दाखवलं. बरं, आता आम्हाला सांग, तुला गाणं म्हणता येतं का? रे पावसा. हा म्हण. रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला होता पाऊस आला का. आणि त्याच्या पुढे म्हण, ये ग ये ग करू. माझे मडके करू. सर आली मडके गेले. वाहून. प्रीती, असाच छान छान अभ्यास करत राहा. अशाच छान छान नवीन नवीन कविता शिक. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. ऑल द बेस्ट बाळा. बाय बाय. बाय. रेश्मा, प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवत असतो, पण कसं आहे ना, दिनविशेष हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. तर आज आपण दिनविशेष जाणून घेणार आहोत प्रश्न मंजुषेमध्ये. वा. 3 जानेवारी बालिका दिन. मित्रांनो, 9 जानेवारी भारतीय प्रवासी दिन. 10 जानेवारी जागतिक हास्य दिन. 12 जानेवारी युवक दिन. 15 जानेवारी सेना दिन, NSS दिन, आर्मी भूदल दिन. 18 जानेवारी भूगोल दिन. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन, राष्ट्रीय ग्राहक दिन आणि त्यानंतर सीमाशुल्क दिन. असे 3 दिन असतात 26 जानेवारी. 30 जानेवारी
हुतात्मा दिन, महात्मा गांधी पुण्यतिथी, कुष्ठरोग निर्मूलन दिन असे 3 दिन असतात 30 जानेवारीला. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता आपण फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष पाहत आहोत. 2 फेब्रुवारीला पाणथळ दिन असतो. 4 फेब्रुवारी कर्करोग दिन, 11 फेब्रुवारी रुग्ण हक्क दिन, त्याचबरोबर 20 फेब्रुवारी सामाजिक न्याय दिन, 21 फेब्रुवारी मातृभाषा दिन, 25 फेब्रुवारी शाश्वत ऊर्जा दिन, 27 फेब्रुवारी मराठी दिन, 28 फेब्रुवारी विज्ञान दिन. 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन असतो. महत्त्वाचा प्रश्न असू शकतो हा. 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी मराठी दिन, 28 फेब्रुवारी विज्ञान दिन असे 2 दिवस लक्षात ठेवा. आता आपण मार्च महिन्यातील दिनविशेष पाहत आहोत. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि गणित दिन, 8 मार्चला जागतिक महिला दिन असतो, 15 मार्च जागतिक ग्राहक दिन असतो आणि 18 मार्च जागतिक अपंग दिन असतो. 3 मार्च वन्यजीव दिन, 9 मार्च राष्ट्रकुल दिन, 20 मार्च चिमणी दिन, 21 मार्च आंतरराष्ट्रीय वन दिन, 22 मार्च आंतरराष्ट्रीय जल दिन, 23 मार्च शहीद दिन आणि जागतिक हवामान दिन, 24 मार्च आंतरराष्ट्रीय क्षयरोग दिन, 27 मार्च आंतरराष्ट्रीय रंगमंच दिन, 1 एप्रिलला विमान जल दिन, 2 एप्रिल स्वमग्नता जागृती दिन, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो, 18 एप्रिल जागतिक वारसा दिन, 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन, 23 एप्रिल पुस्तक दिन असतो 23 एप्रिलला, 24 एप्रिल मानव एकता दिन, 25 एप्रिल मलेरिया दिन, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिन, 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र राज्य स्थापना दिन, 3 मे आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन, 5 मे आंतरराष्ट्रीय सूर्य दिन, 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन. 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि 5 मेला आंतरराष्ट्रीय सूर्य दिन असे हे दिन विशेष असतात. 11 मे तंत्रज्ञान दिन, 11 मेला कोणता दिवस? तंत्रज्ञान दिन. 13 मे सैनिक दिन आणि राष्ट्रीय एकात्मता दिन असे 2 दिन असतात 13 मेला. 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आणि 17 मे आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन. पुढे 21 मेला दहशतवाद विरोधी दिन साजरा होतो. 22 मे जैव विविधता दिन, 24 मे राष्ट्रकुल दिन आणि 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन असे हे 31 मे पर्यंतचे दिन विशेष आहेत. 5 जून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन असतो. 5 जूनला आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन. 6 जून आंतरराष्ट्रीय बालरक्षक दिन. 10 जून दृष्टिदान दिन आणि 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन. 20 जून निर्वासित दिन. 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन. योगा दिन कधी असतो? आंतरराष्ट्रीय योगा दिन 21 जूनला. 26 जून सामाजिक न्याय दिन आणि 27 जून आंतरराष्ट्रीय मधुमेह दिन. 8 जून महासागर दिन. 12 जून बालकामगार मुक्ती दिन. 14 जून रक्तदान दिन. 14 जूनला रक्तदान दिन असतो. रेश्मा, शब्द, वाक्य, परिच्छेद आणि त्यानंतर निबंध असा चढत्या क्रमाने मुलांचा अभ्यास इयत्तेगणिक वाढत जातो. पण जर भाषा बदलली तरी हा अभ्यास मात्र करता यायला हवा. हो, अगदी बरोबर. आणि मधुलिका, काही शब्द असे असतात जे आपण नियमित वापरतो आणि ते आपल्याला बोलताना सुद्धा आनंद होत असतो. हो ना. जसं की मला आता इंग्रजीमध्ये आवडणारे शब्द म्हणजे थँक्यू, हॅपीनेस, बी हॅपी, स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह. तसे तुला कोणते शब्द आवडतात? रोज, ब्ल्यू, स्काय, अर्थ, स्टार, मून. म्हणजे ज्या शब्दांपासून आपल्याला आनंद मिळतो, एक छान वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे शब्द आपल्या सगळ्यांनाच ऐकायला नियमितपणे आवडत असतात. आणि म्हणूनच शब्दांची ही मजा घेण्यासाठी आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला. तुम्हाला आवडणारे काही इंग्रजी शब्द घ्या आणि त्यापासून वाक्य तयार करा. आणि बऱ्याच मुलांनी खूप वेगवेगळे शब्द घेऊन खूप वेगवेगळी वाक्य तयार केलेली आहेत आणि आपल्याला ती पाठवलेली आहेत. तर त्या संदर्भातली अधिक माहिती आता आपण ऐकूयात. हो, ऐकूया ना. चल
Children, now let's explore the picture given in the text. So what do you understand from this picture? Ma'am, two children are saying hello to each other. In the next picture, one friend is asking his friend, how is he? The other one answers that he is fine. He even thanks his friend for being so polite. Well said. So now we will do some activities. Are you all ready? Yes, ma'am, we are ready. Our first activity will be like this. I will give you some words. Try to make simple sentences with them. My first word is sing. I like to sing a song. Beena loves to sing. Cuckoo is a singing bird. Good. Next word is dance. I can dance. Peacock dances in the rain. Some people dance when they are happy. Good. My next word is play. Children love to play. The dog plays with the ball. I will play with my friend. Keep it up. Next word is sway. Flowers sway in the breeze. I sway when I listen to my favorite song. Leaves sway from side to side. Very good. Coming to our next activity. In the greetings, you can see questions like how are you? This is asked to inquire about someone's well-being. Can you frame 5 questions? Yes, ma'am. I can do that. What is your name? Why are you angry? Where are you going? Can I help you? Why are you so sad? Nice questions. So children, I hope you must have enjoyed this session of our English class. Learn the songs well and repeat it again and again. वाह, काय मस्त शब्द निवडले होते नाही आणि अभ्यासही खूप सोपा करून सांगितला. चल, एक छोटासा ब्रेक घेऊ, गोष्ट ऐकू आणि मग पुन्हा एकदा जोमानं अभ्यासाला लागू. वा,
रेश्मा, घरचा अभ्यास करताना ना कंटाळा येऊ शकतो. काय वाटतं तुला? हो खरंय. पण जर हा अभ्यास घरी करताना घरच्या गोष्टींची मदत आपण घेतली किंवा आपल्याला झाली तर किती मस्त ना. कशी वाटली आयडिया? एकदम झकास. असे अनेक विषय आहेत जे आपण घरच्या घरी अभ्यासताना घरातल्या गोष्टींची मदत आपल्याला सहजपणे होऊ शकते. आणि हा अभ्यास करताना कुठेही करताना म्हणजे अगदी स्वयंपाकघर असेल, घरातला हॉल असेल, वरंडा असेल, घरातलं अंगण असेल, त्या जागेशी जो संबंधित असेल तो अभ्यास आपल्याला कळायला अजून जास्त मदत होते. आणि असाच काहीसा अभ्यास सोपा करून सांगितलाय आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना. त्यांना मुळात आपण अभ्यास असा दिलेला, दरवाजाच्या कोपऱ्यात कोणकोणते आणि किती अंशाचे कोण तयार होतात ते आम्हाला सांगा. आता प्रत्येकाच्या घराचा आकार हा वेगवेगळा असणार, त्यामुळे अंश हे सुद्धा बदलतील, हो की नाही? हो ना. तर वेगवेगळ्या घरातील कोपऱ्यांचे वेगवेगळ्या अंशाचे कोणते कोण तयार झालेले आहेत हे आपल्याला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. हो ना. आणि आता आपण त्याच संदर्भात बोलणार आहोत रणवीर वासुदेव वेळुकर या इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी, जो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रसुलाबाद, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा इथे राहतो. आणि त्याच्यासोबतच त्याची आई बबिता वासुदेव वेळुकर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात माता रणवीर सोबत. बबिता ताई नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅम. कशा आहात तुम्ही? ठीक आहे ना मॅम. वा. आणि कसा चाललाय रणवीरचा अभ्यास? व्यवस्थित सुरू आहे ना मॅम. गुड. घरी रणवीरला अभ्यासात मदत कोण कोण करतं? मी करते, त्याचे मोठे पप्पा, त्याचे पप्पा आणि मॅमचाही वरचेवर कॉलेज राहतो. वा वा वा, छान. बबिता ताई, आपलं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण MA क्राफ्ट बीएड आणि 8 वर्षाचा शिकवणीचा अनुभव. क्या बात आहे. मस्त. म्हणजे खूप छान मार्गदर्शन रणवीरला मिळत असणार आहे अभ्यासासाठी. हो हो, खूप छान, खूप छान. मग बबिता ताई, एक नक्की विचारेन की तुम्हाला काय वाटतं रणवीरने मोठं झाल्यावर काय बनायला हवंय? काय स्वप्न आहे तुमचं? ऍज अ आई वडील आमच्या भरपूर इच्छा आहे. आम्ही फक्त त्याला मार्गदर्शन करू शकतो. आजकालच्या बदलत्या विज्ञानाच्या युगानुसार तो त्याचा निर्णय घेण्यास मला तरी वाटते की आजची पिढी सक्षम आहे. त्याच्या आनंदातच आमचा आनंद आहे. करेक्ट करेक्ट. आता शाळा, अभ्यास अशा ठिकाणी येऊन ठप्प झाले की आज मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागतंय आणि त्यामध्ये शाळेबाहेरच्या शाळेची कितपत मदत होती असं तुम्हाला वाटतंय? हो, जर घरी योग्य मुलांना मार्गदर्शन मिळत असेल तर शिकणारा विद्यार्थी आणि विद्यार्थी ग्रहण करणारा असेल, हो, शाळेचा परिसरातला आणि ऑनलाईनचा फरक तर भरपूर पडत आहे. पण ज्याला विज्ञान ग्रहण करायचं असेल तर तो कुठेही आणि कोणीही परिस्थिती ग्रहण करू शकतो. म्हणजे मुलांनी सुद्धा सतर्क राहणं त्यासाठी खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर पालकांनी सुद्धा. अगदी बरोबर. आणि आता तर सध्या पालकांना थोडा वेळ मिळतोय मुलांना देण्यासाठी, त्यामुळे पालकही मुलांकडून अभ्यास करून घेत आहेत. आणि तुम्हाला एक जाणवलं असेल की शाळेबाहेरच्या शाळेमधून जो अभ्यास दिला जातो त्यामध्ये पालकांचा सुद्धा तितकाच सहभाग गृहीत धरला जातो, अपेक्षित असतो. तर तुम्ही जेव्हा रणवीरकडनं आपल्या या शाळेचा अभ्यास करून घेता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? आपल्याला शाळेची तरी उणीव आपण भरून काढू शकत नाही. शाळेच्या परिसराचं जे योग्य मार्गदर्शन, शिक्षकांच्या समोरासमोर जे मार्गदर्शन असते ती तर उणीव आपण भरून काढू शकत नाही. मात्र आपल्या परीने आणि हे जो PDF येतो, वरच्यावर मॅडम लोकांची मेसेजेस येतात, हे सोडवलं का, ते केलं का, हा गृहपाठ केला का, त्यामध्ये आपण जर मुलांना योग्य मदत केली तर मुलं सुद्धा व्यवस्थितपणे अभ्यास करू शकतात. खूप छान, खूप छान. बरं बबिता ताई, आम्हाला सांगा, रणवीर कसा आहे स्वभावाने? खूप मस्तीखोर आहे, शांत आहे? खूपच जास्त मस्तीखोर आहे, शांत तर थोडासाही नाही आहे. अच्छा. पण मग अभ्यास करताना एका ठिकाणी शांतपणे बसतो तर तो अभ्यास करतो व्यवस्थित आणि मला सुद्धा खूप कामात मदत करू लागतो. वा, किती मोठी गोष्ट आहे ही की तुम्हाला पण तो मला दोन्ही मुलंच आहे ना. आता तुम्हाला मदत करतो. रणवीर भरपूर मॅनेज करतो. अरे वा, मस्त. आणि रणवीरला कोण आहे? मोठा भाऊ? लहान भाऊ आहे, त्याचं नाव कर्तव्य वासुदेव वेळुकर. अच्छा. आणि मग ह्या दोघांचं नातं कसं एकमेकांच्या सोबतचं? या दोघांचं नातं तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून जमीन असं आहे. मस्त. खरं तर हीच मजा असते भावाभावांच्या नात्याची. छान. रणवीर आहे आता आपल्यासोबत, आम्हाला त्याच्याशी गप्पा मारायला खूप आवडते. हो हो, नक्की मॅम. रणवीर सोबत बोला. हॅलो मॅम. हॅलो रणवीर, कसा आहे? छान आहे. आणि आता आईने आम्हाला सांगितलं की तू खूप मस्ती करतोस घरात. आणि तू हे मान्य करतोय त्यासाठी तुझं खरंच कौतुक रणवीर. पण तुला अभ्यास करताना मजा येते की नाही? हो. गुड. म्हणजे थोडा अभ्यास आणि थोडी मस्ती तुझी सुरू आहे, बरोबर?
हो. बरं, मग आज आम्ही दिलेला तू गणिताचा अभ्यास केलायस का? हो. गुड. आम्हाला आधी सांग की तुझ्या घरात किती दरवाजे आहेत? 3 दरवाजे आहेत. आणि आम्ही जो अभ्यास दिला होता की दरवाजाच्या कोपऱ्यात कोणकोणते व किती अंशाचे कोण तयार होतात हे तू मोजलेस का? हो. बरं सांग बरं आम्हाला. ॲक्यूट अँगल, हा, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. अच्छा. आणि कोण तयार होतात? हा, आणि ॲक्यूट अँगलची डिग्री 0 ते 90 डिग्री हा. आणि राईट अँगलची डिग्री 90 डिग्री हा. आणि ऑब्ट्यूज अँगलची डिग्री 90 डिग्री ते 180 डिग्री. व्हेरी गुड. मग कुठला दरवाजा किती डिग्री मध्ये होता जरा सांग बरं आम्हाला. हॉलचा दरवाजा किती डिग्री होता? 0 पासून तर 180 पर्यंत मॅडम हर दरवाजे आहेत. अच्छा. बरं, आता मी तुला एक प्रश्न विचारते की जर का दरवाजा बंद असेल तर तो किती डिग्री मध्ये असणार? 0. व्हेरी गुड. मस्त. बरं आम्हाला सांग, तुला हा अभ्यास करायला कोणी कोणी मदत केली ते? आई आणि माझे पप्पा आणि माझे मोठे पप्पा. अच्छा. आणि मॅडम. ओ मस्त. बरं आम्हाला सांग, तू असं दरवेळेला दरवाजा उघडून आणि बंद करून बघितला तेव्हा कोणी ओरडलं का तुला? नाही. ओके, मस्त. बरं आम्हाला सांग, तुला वाचन करायला आवडतं? हो. मग आम्हाला तुझ्या एखाद्या आवडत्या विषयाच्या धड्यातला 2 पॅरेग्राफ वाचून दाखव. ठीक आहे मॅडम. नेम ऑफ श्याम. ही हॅज मेनी शीप बट ही डिड नॉट वॉन्ट टू टेक केअर ऑफ शीप. ही ऑलवेज रन द प्ले टू अनदर ऑन डे. ही डिसाइड टू हॅव फन विलेज. इन अ फार्म ही शॉट वूल villagers came to help him, but not all. Villager left angrily. Sham many times fun to villagers. One day real wolf attacked to Sham. Sheep he shot, but village can not believe him. Villagers throw boys was foolish. Sham lost his all sheep. मस्त. बरं ह्याच्यातनं तुला काय कळलं? मॅडम एक स्टोरी होती आणि लिसन डोंट टेल लाईज. म्हणजे काय? बोलू नका. व्हेरी गुड. म्हणजे तुला गोष्टीचा खरा अर्थ काय, त्यातनं काय बोध मिळतो हे तुला कळलं तर. हो हो. बरं रणवीर, आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल रे? बँक मॅनेजर. बँक मॅनेजर? तू डायरेक्ट डिसाइडच केलंय म्हणजे बँक मॅनेजर व्हायचं. कसं रे? माझे मोठे पप्पा हे बँक मॅनेजर आहे. हो, मग तू त्यांना काम करताना बघतोस तर. हो. अच्छा, म्हणून तुला गणित हा विषय खूप आवडतो. माझ्या मोठ्या पप्पाचं नाव संजय वेडूकर आहे. अच्छा. ओके. रणवीर, तू छान गणिताचा अभ्यास करतोय आणि आम्हाला खात्री आहे की तू नक्की बँकर होशील. खूप अभ्यास कर आणि खूप पुढे जा. शुभेच्छा तुला. धन्यवाद मॅम. तुझ्याशी आणि आईशी बोलून आम्हाला मज्जा आली. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. बाय बाय. 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 थँक्यू. बाय. बाय बाय. बाय. सो फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे, घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो, दरवाजाच्या तुलनेने कुलूप लहान असतं आणि कुलपाच्या तुलनेनं चावी लहान असते. पण ती छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते. असंच दोस्तांनो, ज्ञानाची एक छोटी चावी मोठा यशाचं दार उघडत असते. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी आणि खुल्या मनानं नवीन गोष्टी, माहिती आणि ज्ञान मिळवून ते आत्मसात करत राहा. असं टप्प्याटप्प्यावर अनेक यशाचे दरवाजे तुमच्या समोर येतील. एक एक दरवाजा उघडून एक एक टप्पा यशस्वीरित्या पार पाडा आणि दरवाजा तोच उघडा जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. यातला एक दरवाजा शाळेबाहेरच्या शाळेनं तुमच्यासाठी उघडला आहे. थोडा अभ्यास, थोडी मस्ती करत अगदी मनापासून व्यक्त व्हा. भेटूया पुढल्या भागात. बी ऑप्टिमिस्टिक अँड स्टे ऍक्टिव्ह. बाय बाय. बाय बाय.